नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी आणि त्यासोबत बाजरीची भाकरी. असा जर बेत असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवण जाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण 1-2-4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे आणि जिरे वगैरे टाकून व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहोत. गॅसवरती आपण कढई ठेवणार आहोत. त्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेल गरम होऊन देऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे. जिरे तडतडल्यानंतर व्यवस्थित जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. ते व्यवस्थित तांबूस होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घेणार आहोत. आणि परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी. सर्व मेथीची भाजी या जिऱ्याच्या आणि लसणाच्या फोडणीत टाकून परतवून घेणार आहोत, म्हणजे छान असा मेथीच्या भाजीला चव येते. आणि मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. मेथीची भाजी एकदम छान अशी परतते, एकदम छान असा वास पण येतोय तिचा. व्यवस्थित परतत आल्यानंतर आपण जे काही शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरं जे काही बारीक करून ठेवलेलं होतं व्यवस्थित पाणी टाकून, ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घेणार आहोत आणि वरतून मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. मैत्रिणींनो, तुम्ही देखील अशाच पद्धतीने मेथीची रसाभाजी बनवून बघा. आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा. तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या घरामध्ये जी आजीबाई असेल तर त्या अशाच पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने भाज्या बनवायच्या, पण अतिशय चविष्ट लागायच्या. खूप जास्त मसाले ॲड करण्याची गरज न पडता खूप देखील कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप छान टेस्टी भाजी बनवता येते. याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला सांगा. मेथीच्या भाजीला उकळी येईपर्यंत आपण इकडे लगेच बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत दुसऱ्या गॅसवरती. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं बाजरीचं जे पीठ आहे ते आपण मळून घेणार आहोत व्यवस्थित. त्याचे मी 2 भाग केले, म्हणजे त्याच्या 2 भाकरी तयार होतील. आणि व्यवस्थितपणे आता त्याची मी भाकरी बनवून घेणार आहे. एकदम छान तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी भाकरी बनवते ते. तुम्हाला माझी भाकरी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते पण मला सांगा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही देखील भाकरी बनवू शकता, एकदम साधी आणि सिंपल, एकदम व्यवस्थित. मध्ये मध्ये भाजीला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती खाली डागणार नाही, लटकणार वगैरे नाही. मेथीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी म्हटलं की माझ्या पोरांना जेवणासाठी काही विचारूच नका, एकदम लाजवाब. आणि विशेष म्हणजे मी त्यांना सर्व भाज्या खाण्याची सवय लावलेली आहे, त्यामुळे मला फारसा काही फरक जाणवत नाही. माझ्या मुलांना हेल्दी खाणं खायला जास्त आवडतं आणि विशेष म्हणजे माझ्या हातचं जास्त आवडतं. म्हणूनच तर मी हा यूट्यूब चॅनल तयार करण्याचा डिसिजन घेतला आहे. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हा आणि आपण सर्व मिळून बनवूया हेल्दी खाणं, एकदम हेल्दी जेवण बनवूया. आणि तुम्ही तुमच्या मुलांना हेल्दी बनवून देत चला. आणि मला सांगा, तुमची मुलं बाहेरचं खायला मागतात का? माझे तर मुलं अजिबात मागत नाही आहे. हां, त्यांना खायचं असेल तर ते माझ्याकडे रिक्वेस्ट नक्की करता आणि म्हणता, मम्मा प्लीज आज हे बनव ना, मम्मा ते बनव ना. तुम्हीही सेम असाच एक्सपिरियन्स कराल जर तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हाल तर. आणि मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे ती यापुढेही एकदम सोप्या ट्रिक्स आणि एकदम सोप्या रेसिपीज, पण एकदम टेस्टी कशा बनवायच्या त्याही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि अजून खूप काही. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला प्लीज 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 विसरू नका. एकदम छान अशा भाकरी भाजून देखील झालेल्या आहेत मंडळी, या जेवायला.